छान झालंय म्हणून. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं आपल्या कोकणचं नाणं यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओचं स्वागत. आज आमचं सहकुटुंब सहपरिवार मंडळी बिर्याणीचा बेत होता आणि हा बेत एकदम कशा प्रकारे आम्ही एकत्रित आलो आणि आपल्या अंगणात बसून सर्व कुटुंबवासी एकत्र जेवलो आणि हा आनंद खूपच छान आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा. कोकणात सर्व कुटुंबवासी एकत्र बसून अंगणात जेवण करायची मजाच वेगळी. काय बनवतो? चिकन बिर्याणी चुलीवरची. हे काय ते याच्यात पण आहे ना, याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यात परत लेअर टाकायला लागतील ना. एका त्याच्यात बिर्याणी मस्त रेडी होता. ग्रेव्ही त्यात हे टाकायचं ना, काय चिकन. नाही रे बाबा, अजून बरंच काम बाकी आहे. आता मसाले बिसाले ऍड करणार, प्रॉपर ग्रेव्ही बनवणार. तुम्हाला लोकांना एकदम भारीवाला हॉटेल पाहिजे ना. हा, शिंकलाच बघ घाण केलीस. आवाज कसं जाणार माझा त्याच्यात. आणि इथे शिंकला नाही तिथे नाही. बॅड आहे. हा हा, आता बोल. तर मला तुम्हाला एकदम हॉटेल सारखी बिर्याणी बनवून द्यायची आहे चुलीवर. चला लागलो कामाला. टाईट झाल्या सर्व जाणार. साय एक नंबर काम करते. आई मस्त काम करते. म्हणे राईस हलव जरा. हा नानू काय करतेस? दादा आता मी बनवले बिर्याणी, चिकन बिर्याणी जसं की हॉटेलला बनवत तसं. आता एक साधारण 5 किलोची बिर्याणी आहे. 5 किलो बिर्याणीला आपण 5 किलो राईस आणि 5 किलो चिकन बनवतो. आता हे काय केलं? व्यवस्थित शिजवून झालं. आता मी लेअर लावतोय एकदम आपल्या कोकणी पद्धतीने. असंच समजा. ग्रेव्ही दाखव इथं कसली बनवली त्यांना. झूम केलंस तरी होईल. हे करताना गॅस कमी याच्यावरती ठेवायचा असतो. बघू शकता राईस मध्ये अजिबात कलर वापरलेला नाही. घरगुती जरी असली तरी हा कलर अजिबात वापरलेला. तुम्ही बघू शकता राईस मध्ये कशा प्रकारे काय काय गोष्टी आहेत. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथं राईस मध्ये दिसतील. हे सर्व शिजलेला मटेरियल आहे. हे बघा, गाजर, राईस प्रॉपर शिजलेला आहे. कोथिंबीर दिसेल, बीट दिसेल, कांदा दिसेल, तेजपत्ता दिसेल, सर्व गोष्टी दिसतील. आणि आता चिकन फ्राय करतोय. ह्याच्यात मला सर्वांनी मस्त मदत केली. हा फ्राय केलेला कांदा आहे, तो टाकतोय आपण. आणि ह्याच्यात पुदिना. आता लेअर लावून घेऊया आपण.
हम्म. तर मंडळी आता पहिला लेअर आहे आपला. पलटी करूया जरा आता. मी करतो. गरम आहे. प्लेट घे काहीतरी घे. ते काय करतात काय वाजवतात? ते काय नाही वाजत. तू तिकडे लक्ष नको दे. ती पोरा केलं भात अजून अर्धा आहे ना, अर्ध्यापेक्षा जास्त आहे भात. थोडाच टाकला. भातामध्ये काय काय मिक्स केलं असतं ना? सर्व काय. आता हा खालीचा बेस आहे जो हा व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून, आणि वरचा राईस सुटला पाहिजे म्हणून हा व्यवस्थित आता मिक्स करून घेतलाय मी. चल दुसरा टाकतं. आपण किती लेअर बसवणार याच्यामध्ये? दोनच ना. म्हणजे खालचा व्यवस्थित लागेल आणि वरच्याला जो ज्यूस आहे तो राईस मध्ये उतरेल. कोथिंबीरीत मीठ टाकायचं ना. थांब म्हणून आता तो भरून ठेव. काविलता घे माझं. हा तो काविलता दे जरा. हे काय करतं? ज्यूस खाली उतरायला पाहिजे ना, सर्व वरवरतीच नको राहायला. ठेवून लागला. तर हा आहे शेवटचा लेअर. चला, एक नंबर काम झालंय. आपल्याला झाकण जरा दाबून बसवूया. हा आहे 30 लोकांचा माल. 30 36 35 ना? नाही 30. तर मंडळी हा चिकनचा टोप होता. ह्याच्यात हा उरलेला राईस टाकूया. मस्त मिक्स करून घेऊया म्हणजे त्याचा फ्लेवर पण त्याला येईल. या लेअर मध्ये जे टाकून द्यायला. तर हा अशा रीतीने लेअर मध्ये राईस आपण वरती टाकलेला आहे. छान लागतो आणि कलर द्यायची गरज लागत नाही. एक बिर्याणीचा कलर हा आपण घरगुतीच बनवलाय. तुम्ही बघू शकता, पिवळा, लाल. अशा रीतीने आपली बिर्याणी रेडी आहे आता. आणि गरम मस्त दम देऊया, तिला गरम करूया. तर शिजर वाफेवर मस्त गरम गरम. राईस जरा जास्त झालं पण काय, आता आपली मंडळी पण जास्त म्हटल्यावर व्यवस्थित
पुरला पाहिजे त्या अनुषंगाने बनवलेली आहे. थोडी विस्तू करायची आणि सोडून द्यायची. तो टाकूया त्याच्यावर, मस्त दिसेल. फ्राय केलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी रेडी होत नाही. कोथिंबीर टाकूया, पुदिना टाकूया. टाकूया. त्याच्यावरती काहीतरी ठेवायला लागेल आपल्याला दादा. त्याच्यावर काहीतरी ठेवायला लागेल तर तो बसेल. ठीक आहे. तर मंडळी अशा रीतीने आपली कोकणातील ही चुलीवरची बिर्याणी एकदम तयार आहे. आता ती गरम होणार आणि मग बिर्याणी रेडी होणार. तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय. इकडे बाहेर आहे. बस. आता काय करतोस नानू? तर आता बिर्याणी आपली खायची वेळ झाली. मगासपासून चुलीवरती आहे. खालचा भाग चांगला लागलेला आहे आणि मस्त बिर्याणी रेडी झाली. तेव्हा तुम्हाला दर्शन घडवतो, फोटो पण काढतो. एक नंबर माल रेडी आहे. वाव, वास पण येतोय चांगला. ठीक आहे. तर मंडळी फोटो काढू. चला. काय करतो? कशाला पाणी पियाला आपल्या घरातल्या. छोटा पडतोय. सुका भात साईडला काढ. वहिनी दुसरा हे घ्यायला पाहिजे होता तुम्ही. सर्वकडे पीस बीस आहेत वहिनी. घ्या एका साईडने. आता सुका भात तुमचं मंगळसूत्र जातो त्याच्यात, नाही तर हरवलो. म्हणून घातलेल्या सोन्याचा पिवर हा जंगलात जायच असतो. मुलांना आधी बसू दे काय बसतात पीस आला बघा, पीस आले आले असेल तर काढा. गरम गरम खायला चला हे घेऊन ठेवा. ह्याच्याने सोपं होईल तुम्हाला. मी काय प्रज्ञा आहे काय काका कशी झाली बिर्याणी? हा मंडळी मी बिर्याणी बनवली होती आणि आज सर्व मुराद आनंद घेत आहेत. छान झालंय म्हणून. ओके थँक्यू. पाणी पाहिजे. आवडला ना? आता रियान भाई आलेत, आता बघूया. ओके पप्पा कशी झाले हो? कशी झाले दादा बिर्याणी भाऊ? हा आमचा वाघ लय शांत आहे आजकाल, काय समजत नाही जो. तर मंडळी अशा रीतीने हा
आमचा बिर्याणीचा प्लॅन सक्सेसफुल ठरला. सहकुटुंब सहपरिवार आम्ही अंगणात बसून जेवत होतो आणि सर्वांनी असंच एकत्र राहिलं पाहिजे. आजच्या या जगामध्ये या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कधीतरी आपल्या कुटुंबासाठी सुद्धा असा वेळ काढला पाहिजे. असंच सर्वांनी एकत्र राहा आणि पुढे जा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा. खूप भारी वाटलं. मी स्वतः बिर्याणी बनवली होती आणि याचा सर्वजण मनमुरादपणे आनंद घेत होते. छान वाटलं. सर्वांना बिर्याणी आवडलीसुद्धा आणि हीच पोचपावती होती आपली. तर मंडळी, चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि तुम्हीसुद्धा सहकुटुंब सहपरिवार असेच एकत्र राहा.